मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. नजरेत ताकद पाहिजे. नजरेत ताकद असेल तर बडबड करायची गरज नाही. नजरेतून माणसं ओळखले जातात, बोलण्यातून माणसं ओळखले जातात. झाड जाणीजे फुले, माणूस जाणीजे झाड फुलल्यानंतरच कळतं हे व्यासरामाचं आहे की गुलाबाचं आहे. आणि माणूस बोलल्यानंतरच कळतं की याची सोन्याची दुकान आहे की कोळशाची. संसारामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. पहा, काही तथ्य नसताना माणसं भांडतात संसारामध्ये. गेलं भाजीची जुडी घेऊन आलं, मेथीची भाजीची जुडी आणल्याबरोबर बायको पुढे अशी ठेवली, चांगली भाजी कर, चांगली भाजी कर, चांगली. तिने पण चांगली भाजी केली, पण तिच्याकडे मोबाईल होता अँड्रॉइड. व्हॉट्सअपच्या नादामध्ये 2-3 वेळेस मीठ टाकलं महाराज तिने भाजी. 2-3 वेळेस मीठ टाकलं, धरलं ताटण, गिळ खाय. आणल्याबरोबर पहिला घास घेतला तर भाजी मरणाची खरड तोंडात घालवे ना त्याला. त्यांनी परत आवाज दिला, ए कळत नाही का तुला भाजीत मीठ किती जास्त झालं. ती म्हटली तुलाच कळत नाही, भाजीत मीठ जास्त झालं नाही, भाजीच कमी पडली. आणखी एखादी जुडी आणली असती तर बरोबर अलीकडे संसारामध्ये विश्वास राहिला नाही. एक जणाचा रात्री 10 वाजता मोबाईल टुंग मेसेज वाजला. आता बिचारे हे दोघंही माझ्या कीर्तनाला आहे, त्यांचे लग्न अजून झाले नाही, पण जमल्यापासूनच काम लागलं त्यांना. आज तर घरात यायचंय वातावरण. विश्वास टुंग वाजल्याबरोबर बायको उठली. उठल्याबरोबर मेसेज पाहिला, ब्युटिफुल मेसेज पाहिल्याबरोबर लगेच किचन मध्ये पळत गेली की लाटणं आणलं की पहिले याचे पाय हाणले. कुठं गेलता, 2-3 लाटण्याच्या पाठीत टाकले, ते उठून बसलं. झालं काय, झालं काय, अहो तुमच्या मोबाईल वरती इथं कोणाचा ब्युटिफुल मेसेज आला. कारण ही लॉकडाऊन मध्ये 9वी पास झाली ती, परीक्षा न देता, आणि अगोदर जातच नव्हती. ते बिचारा 10वी शिकलेलं होतं. ते उठून पाहिलं त्याने झोपे, तर ते मेसेज ब्युटिफुल नव्हता, बॅटरी फुल मेसेज होता. पण लाटणे खाल्ले नाही इकडे किती. विश्वास राहिला नाही. एक बाई अशी निघाली माहेरला, आणि माहेरला जात असताना पप्याला सांगितलं, ए पप्या तुझ्या बापाला चांगलं सांभाळ, मी 4-5 दिवस तिकडं निवांत राहणार आहे, हे इकडं तिकडं पळतय, याला त्याला फोन करतय, तू चांगलं सांभाळ त्याला. पप्या म्हणला मम्मी काही हरकत नाही, तुझा मी सांभाळतो, सगळं घर सांभाळतो. पण पप्याचाच पोरग जशी माहेरला गेल्याबरोबर टेकली का न टेकली लगेच फोन लावला. हॅलो कुठे आहे तुम्ही. तो बारीक आवाजामध्ये म्हणला घरीच आहे मी, घरीच आहे. घरी आहे का, मग मिक्सर चालू करून दाखवा. मिक्सर चालू केलं, करा बंद, ठेवा फोन. ठेवला. किती मोठा पट्टीचा केसरी पहिलवान असू द्या, पंक्चर होतो पंक्चर. दुपारी फोन, हॅलो कुठं आहे तुम्ही, घरीच. मिक्सर चालू कर, करा बंद, ठेवा फोन. 2-4 दिवस असं झालं की जशी माहेरवरून आली ती 2-4 दिवसानंतर पाहिलं तर घरामध्ये पप्याचा बाप नाही. पप्याच्या बापाला कुठं गेला असं, कुठं शोधायचं. पप्याला विचारलं, का रे पप्या तुझा बाप कुठं गेला, आजच गेला काय तुझा बाप, कुठं गेला. तो मग पप्या म्हणला मम्मी तू गेल्यापासून मिक्सर आणि पप्पा दोन्ही गायब आहेत. या संसारामधलं असतं लटिका व्यवहार. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. म्हणून ती गवळण म्हणते देवा हाय लटिका व्यवहार आहे. हा संसार कसा आहे, लटिका आहे. पण मला या संसारामध्ये काही सुचतच नाही ना, आता काय करू. अभंगाचं दुसरं आता कैसे जाऊ घरा, कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा, कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा.
आणि पैसा नसेल, काम करणारा नवरा नसेल तर त्याचं वजन घरात राहत नाही आणि वजन टाकायचं पण नाही त्या माणसाने. एकदा काय झालं, एक जण लईच आग्रह करू लागला, आमच्या दुकानला पाय लावा, आमच्या शेताला पाय लावा, आमच्या इकडं पाय लावा, तिकडं पाय लावा. मी म्हटलं इकडं तिकडं पाय लावू सर, मी तुम्हालाच एक पाय लावते, निघते घरी. ऐका ना, तिथं रात्र झालेली, 2 वाजले, भूक लागली, जेवण व्यवस्थित झालं नाही, फक्त पाय लावा हे 2-3 किलोमीटर फक्त द्राक्षाची बाग पाहायलाच नेलं. आमची गाडी पंक्चर झाली तरी त्याचा पाय लावायचा थांबनाच. आणि मग इकून तिकून घरी नेलं आम्हाला. आणि मस्त वजनात बायको पुढे उभा राहिला आणि तिला असे 2 बोट केले. दोघं होतो ना 2 कप चहा. तिने 2 बोट पाहिल्याबरोबर तिकूनच वरडली, ए बोट काय दाखितात, सरटच घाली. ती नजर होती छत्रपती शिवरायांची. अफजल खान समोरून आला, महाराजांची नजर गेली, तिथंच गार झाला महाराज. मेल्यानंतर कैसी जाऊ घरा नव्हे बरा लौकिक. हा लौकिक चांगला नाही आहे. तुकोबराय, मी जर घरी गेले नाही तर माझे घरचे लोक काय काय म्हणतील मला माहीत नाही, पण लोक सुद्धा मला चांगले म्हणणार नाही, लौकिक चांगला नाही. म्हणून मी काय करू, पारखी अशी सांगता गोष्टी, घरची कुटी खातील, एकामेकाला नको त्या गोष्टी सांगतील. तुकोबराय म्हटले काहीच करू नको, तुका म्हणे निवांत राही, पाही रे पाही परतोनी, इथं उभा राहा आणि इथं उभा राहू, फक्त त्या भगवंताचं नामचिंतन कर. सगळ्यांनी 2 हात वरती घ्यायचे, फक्त अर्धा तास आहेत आपल्याकडे. सत्कार करणारी मंडळी समोर या. घेतले का सर्वांनी 2 हात वरती? वाह, क्या बात आहे. राहू द्या तासभर असेच आता फोटोचा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बरं का.